आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती काहीशी अशी, म्हणजे आता उठल्या उठल्या दोन्हीही लेकरं अभ्यास करत बसले होते. आता आयुष दादाचं चाललं होतं रिव्हिजन आणि माझ्या नक्षूचा थोडासा होमवर्क राहिला होता, तोच त्याचा करणं इकडे चालला होता. नंतर मग इकडे लागले मी त्यांचा टिफिन बनवायला. आता आज त्यांच्या टिफिनवर बनवली होती टमाटरची चटणी. छान असा टिफिन वगैरे केला आणि लेकरं हे तयार पण झाले छान असे आणि हे निघाले शाळेत जाण्यासाठी. नंतर मग मी माझं आवरलं आणि लागले माझ्या समोरच्या कामाला. आता अंघोळ झाल्या अगोदर चला म्हटलं आपली पूजापाती राहिलेली तेवढंच तेच करून घेऊया, बाकीचे कामं नंतर आवरतात. इथे माझे मग पोथीला फुलं वगैरे वाहणं चाललं होतं. नंतर मी माझं सगळं आवरलं, तोपर्यंत हे पिल्ले येऊन पण टेकलेत. बघू शकता नक्षूचं चाललं होतं जेवण आणि आयुष दादाचा चालला होता कुठला तरी स्टंट. चला म्हटलं तुमचं तुम्ही चालू द्या, मी माझे कामं आवरते. आता इथे आम्हाला इथे फोटो पुसून ठेवले होते, देवांचे वस्त्र राहिले होते करायचे, तेच मग इथे आई मला करून देत होत्या आणि मी वस्त्र घालत होते फोटोला. इथे बघू शकता. आता नुसते फोटो ठेवण्यापेक्षा असे वस्त्र घालून ठेवले ना खूप छान वाटतं आणि पाहायलाही खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे खूप सुंदर दिसते. इथे बघू शकता किती छान दिसते, इथं असं काहीसं दिसते. नंतर मग इथे यांचं चाललं होतं खेळणं पण आणि सोबतच भांडण पण करणं. आता अगदी शांत काय आम्हाला खेळू वाटत नाही, अशी धिंगामस्ती सारखी कामाला करायला फार आवडते. नंतर मग इकडे आहोंची पोथी वगैरे वाचणं झाली. ते बघू शकता त्यांचं झालं होतं, आवरून ठेवत होते सगळं. आता हा ग्रंथ आपल्या घरात कोणीतरी वाचते हे म्हणजे आपलं एक सौभाग्यच राहते नाही का. आता एवढं मोठं देवाचं काम किती छान, खूप मस्त असा ग्रंथ आहे आणि आपलं कुठलं तरी पुण्य म्हणूनच आपण हा ग्रंथ एवढा आपल्या घरात वाचतो असं मला तरी वाटते बरं का. कारण देवाचं कितीही केलं तरी कमीच राहते, हो ना. चला तर मग इथे मग यांचा ग्रंथ वगैरे वाचणं झाला होता, म्हणजे पोथी वगैरे. नंतर इथे दिव्याची वेळ झाली होती, मग मी घेतले होते दिवे लावायला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.